नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अभिवादनासह विविध उपक्रम आणि मिरवणुका। परभणी शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली। या निमित्त बस स्थानक भागातील पुतळा परिसरात सकाळपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी झाली होती। दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर, शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, महिला यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यासह परिसरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शहरातील विविध भागातून सायंकाळनंतर मिरवणुका दाखल झाल्या होत्या। या मिरवणुकीत तरुणाईचा सहभाग होता। दुपारनंतरच्या पावसातही पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी पाहायला मिळाली। ते महोत्सव समिती यासह उपक्रम राबवून आगळा वेगळा संदेश दिला। दिवसभर अभिवादन आणि रात्री जयंती मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते। किता भाऊराव आई वालुबाई, वडिलाचं नाव भाऊराव आणि आई वालुबाई पिता भाऊराव, आई वालुबाई पिता भाऊराव, आई वालुबाई पिता भाऊराव। तुकाराम ठेवलं बाळाचं नाव, तुकाराम ठेवलं बाळाचं नाव, तुकाराम ठेवलं बाळाचं नाव। तुका तो मोठा झाला, जसा तुका तो मोठा झाला, अण्णाभाऊ म्हणू लागले त्याला, अण्णाभाऊ म्हणू लागले त्याला, अण्णाभाऊ म्हणू लागले त्याला। जसा तुका तो मोठा झाला, जसा तुका तो मोठा झाला, अण्णाभाऊ म्हणू लागले त्याला। आणि जगायला उभारे जन्माचं हे गीत गायलं, उभारे जन्माचं हे गीत गायलं। वालुबाई पोटी हे बाळ जन्मलं, हे बाळ जन्मलं, वालुबाई पोटी हे बाळ जन्मलं, पोटी हे बाळ जन्मलं, बाळ जन्मलं। 1920 साली वाटे गावात, 1920 साली वाटे गावात, 1920 असली साहित्य होतं। शिखरामध्ये कमळाचं जण फुल उमललं, शिखरामध्ये कमळाचं जण फुल उमललं। वालू आई पोटी हे बाळ जन्मलं, हे बाळ जन्मलं, वालू आई पोटी हे बाळ जन्मलं, बाळ जन्मलं। वालू आई पोटी हे बाळ जन्मलं, बाळ जन्मलं। वालू आई पोटी हे बाळ जन्मलं, बाळ जन्मलं। वालू आई पोटी हे बाळ जन्मलं, बाळ जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने जवळपास 1000 ते 1200 मुलं टप्प्याटप्प्याने आमच्या कार्यालयात येऊन गेले होते। त्या प्रत्येक मुलांना मी विचारत होतो की तुम्ही पुस्तकं कोणती वाचली अण्णाभाऊची, तर मला फक्त 2 मुलं सापडली त्या 1000-1200 मुलांपैकी की त्यांना त्यातल्या एकाने तर जवळपास पुस्तकं वाचली होती आणि एकाने फकीरा कादंबरी वाचली होती। त्यातून माझ्या लक्षात आलं की अण्णाभाऊ प्रेम आहे, आपण प्रेमापोटी सगळ्या गोष्टी करतो आणि आजकाल बरेच जण भक्त होत आहेत, कुणाचेही भक्त होत आहेत। आपल्याला भक्त नाही व्हायचं, महामानवांचा विचार त्यांचा अनुयायी व्हायचंय आणि तो विचार अनुयायी व्हायचा असेल तर त्यासाठी पुस्तके वाचावी लागतात। त्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे आम्ही इथे जवळपास 1001 पुस्तकं, त्यामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेली माझा रशियाचा प्रवास, त्यानंतर वारणेचा वाघ, त्यानंतर फकीरा आणि एक 4थं पुस्तक माकडीचा खेळ, ही जी पुस्तकं आम्हाला अवेलेबल झाली, माकडीचा माळ, ही जी पुस्तकं अवेलेबल झाली, ही सगळी पुस्तकं आम्ही 1001 पुस्तकं इथं वाटली। आणि मला जे जाणवलं की तिथं कोणी वाचलेलं दिसलं नाही, पण इथं आल्यानंतर मला लक्षात आलं की लोकांना भूक आहे, विचारांची भूक आहे, फक्त त्यांच्यापर्यंत ते वाढण्यात नाही आलं। आणि त्यामुळं आम आदमीच्या पार्टीच्या माध्यमातून ती सेवा
समाज बांधवांची घडली, यात आम्हाला धन्यता लाभते। आणि विशेष म्हणजे या अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समितीच्या वतीनं आम्हाला इथे हा प्लॅटफॉर्म देण्यात आला बॅनर लावण्यासाठी आणि पुस्तकं वाटण्यासाठी सुद्धा। तर या जयंती समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। शंकरनगर आजच सकाळी 10 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 3 गाण्याचा आकाशवाणी परभणी केंद्रावर प्रसारण झालेला आहे आणि त्या गाण्याची आज जयंती आहे, जयंतीचा आनंद कसा असतो त्या गाण्यातून ऐकवत आहे। हॅलो, खरोखरच एवढा मोठा हा जमाना भाऊची जयंती आहे, भाऊची जयंती डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती परभणी शहरामध्ये साजरी होत असताना आम्हाला सर्व दलित बांधवांना, आंबेडकर विचारांच्या सर्व बहुजन समाजाला आज आनंद होतो आहे। अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी सर्व समाज बंधू या ठिकाणी गोळा झालेला आहे। या ठिकाणी RPIचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय सिद्धार्थ बराडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल चांदूराम बोराडे, भीमशक्तीचे चंद्रकांत लांडे, असे कृषी विद्यापीठचे अधिकारी बनसोडे साहेब, आमचे परभणीचे लाडके जावई आदरणीय विशे साहेब, आठवले साहेब या ठिकाणी उत्सवाला आलेले आहेत। या सर्व परभणी शहरातील तमाम जनतेला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा पुतळा माननीय सुरेशराव वरपुडकर साहेब आणि भीमराव सिद्धार्थ हत्यांबरे साहेब यांनी या मातंग समाजाला पुतळा दिल्याबद्दल मातंग समाज आदरणीय वरपुडकर साहेब आणि सिद्धार्थ हत्यांबरेचे ऋणी आहे। जय भीम। फणावर नाही, कामगाराच्या तळहातावर आहे असं मला स्वतःला सांगणार आहे। आणि खरं म्हणजे शिक्षणापेक्षा आपल्या कर्तृत्वाला जास्त महत्त्व देणारे, कमी शिक्षण असून देखील जगामध्ये आपल्या देशाचा डंका वाजवणारे आणि शोषितांना न्याय मिळवून देणारे, आपल्या साहित्यातून, आपल्या पोवाड्यातून सगळ्या जगांना जागृत करणारे असे अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देतो। आणि आज पाटलांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील आरोग्य आणि आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचं आपल्या लोककलेच्या माध्यमातून आणि आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांतीचा लढा उभारला असे महान अण्णाभाऊ साठे लोकशाही
संघातर्फे 104 वेळा जयंती अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन आम्ही सगळे करत आहोत. त्यांना कोटी कोटी प्रणाम. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या जगाच्या 7 समुद्रापार ज्यांचं साहित्य पोहोचलं असे आमचे अण्णाभाऊ साठे. आज त्यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. माननीय आमचे महाराष्ट्राचे बुलंदतोफ पोलचे संपादक आमचे भगीरथी बदर साहेब आणि मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठवाडा विदर्भ जनसंपर्क परिषदेचे प्रमुख आणि आमचे दिलीपजी बनकर जिल्हाध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यांच्या वतीनं आम्ही अण्णाभाऊ साठे यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भगीरथी बदर साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाराष्ट्राचं भूषण आणि मराठी साहित्यातलं एक मोठं नाव असणारे किंबहुना संबंध महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे कामगारांचे उपस्थितांचे ज्या भावना आहेत दुःख आहेत त्याचे साहित्यातून मांडणारे आणि जागतिक पटलावर त्या भावना घेऊन जाणारे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती संबंध देशभर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा उत्साह साजरा होत आहे. या जयंतीच्या निमित्तानं देशातील सर्व बांधवांना लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो. यावर्षीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या निमित्ताने लहुजी साळवे कर्मचारी महासंघाने दिनांक 4 ऑगस्ट 2024 रविवार रोजी शिवाजी महाविद्यालय शिवाजी कॉलेज येथे बोलवंताचा सत्कार सोहळा आणि सामाजिक न्याय संवाद परिषद आयोजित केलेली आहे. अण्णाभाऊंना वंदन करण्यासाठी आणि अण्णाभाऊंना कृतीशील अण्णाभाऊंचे विचार जगण्यासाठी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व गुणवंतांनी सर्व जनतेने नागरिकांनी यावे अशी विनंती लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने. धन्यवाद. आणि मला म्हणायचं आहे ज्यावेळेस परदेशामध्ये जाहिरात होतो त्यानंतर भारताला समजतं की आपल्या भारतामधला एक शाहीर परदेशात जाऊन त्याचा बोलबाला होतो त्याचा गजर होतो. मग आपल्याला कसं माहीत नाही त्यावेळेस हे सर इथं बसून करायचं बरोबर करायचं. हा चालू करा. रशियाला गेला पन्नी बाजूला करा. साहेब हात खाली घ्या. असं समोर दोन्ही हात आले पाहिजे. फोटो दिसू टाका टाका हार टाका. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला वंचित बहुजन आघाडीकडून खूप खूप शुभेच्छा. आज आमचे वंचित आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शहरात आगमन होत आहे तरी त्यांच्या हातानं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात येईल व सर्व जनतेने त्यावेळेस थांबावे अशी मी वंचित आघाडीचा
लवजी विद्रोही सेना राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी येथील असून मी गेल्या 20 वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परभणीत बसावा म्हणून संघर्ष करीत होतो आणि तो संघर्षामध्ये आज गेल्या वर्षी आज फार मोठा इथे अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसला. मी समाधानी आहे. मी आज लवजी विद्रोही सेना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय आणि गेलं माझं पूर्ण आयुष्य समाजासाठी सेवेतच अर्पण झालेलं आहे आणि या पुढचं बी आयुष्य माझं पूर्ण मातंग समाजाच्या विकास कामासाठी व समाजासाठीच आहुती देणार आहे. आज अण्णाभाऊ साठेचा पुतळा गेल्या वर्षी इथं बसल्याबद्दल माझं समाधान होऊन आज समाज माझा एका ठिकाणी एकत्र येऊन आज मोठ्या थाटामाटामध्ये सन्मानानं इथं जयंती साजरी करीत आहोत. आणि आज माझी आपल्या लवजी विद्रोही सेनेच्या वतीने एकच मागणी आहे की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार शासनानं द्यावा आणि ह्याच वर्षी द्यावा अशी हे आजच्या या क्षणी मी आपल्याकडे विनंती करत आहो. जय हिंद, जय लवजी, जय भारत, जय अण्णा. आनंद वाटतो कारण की ते काही कादंबऱ्या कथा दीड दिवस शाळा शिकून त्यांनी खूप काही त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. जयंती 104 आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या हे एकदम छान लिहिले आहेत आणि आज आम्हाला खूप खुशी होती की आज आमचा समाज खूप मोठा हे झाला आहे आणि एवढी पब्लिक बघून आम्हाला खूप आनंद होतोय. एवढी धन्यवाद. थोडं मागं सर का थोडा एक मिनिट मुंडे सर हा थोडा सगळेजण एकदा बाबासाहेब आंबेडकरांचा फुलेंचा महाराजांचा सर एक मिनिट थांबा आपली थांबा एक मिनिट थांबा 104 अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं सर्व समाज बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या तळागाळातील आपला गोरगरीब समाज शायरीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जगाच्या पातळीवर त्याचा विस्तार करणारे थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती साजरी होत आहे. या समाजाने या अण्णाभाऊ साठेचे विचार आत्मसात करून आपलं पुढील वाटचाल करावी, जे की अण्णाभाऊ साठेने सांगितलेलं आहे की एक वाक्य सांगितलेलं आहे की जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. हे अण्णाभाऊ साठेचं वाक्य आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे देशासह जगाला तारक आहे आणि तारक असून त्यामुळे आज आपण या परभणीच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ही जयंती साजरी करत आहोत. या जयंती साजरी करत असताना आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे, जिल्ह्याचे सरचिटणीस संदीपान गालफाडे,
आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिक्षक आघाडीचे सुरेंद्र काळे, तसेच या जिल्ह्याचे शहराध्यक्ष विजय झोडपे हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आज या अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे। अभिवादन करत असतानाच आज आम्ही जे अण्णाभाऊ साठेचं थोर कार्य आहे त्या थोर कार्याचं एक माहितीपत्रक आज आम्ही या ठिकाणी जीवनचरित्राचं माहितीपत्रक आम्ही या ठिकाणी पब्लिकला वाटप करीत आहोत। पक्षाच्या वतीनं हे सुद्धा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करणार आहोत आणि हे करत असतानाच बांधवांनो आज आम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत। आम्ही अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट लोककवी असून यांची जयंती साजरी करत असतानाच उद्या येणाऱ्या 15 ऑगस्टला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महान कवी वामनदादा कर्डक यांची जयंती सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही साजरी करणार आहोत। ही घोषणा आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि या वामनदादाच्या कर्डकच्या जयंतीला सुद्धा आपण सर्वांनी येऊन पुतळ्यापाशी सभा करण्यासाठी सर्वांनी साजरी करण्यासाठी यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। आता हे काय करा नाही देऊन टाका खाली ठेवून द्या मोटार इकडे घालू द्या ना। लोकशाही अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना परभणीकरांना माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं व भूमिक सामाजिक संघटना यांच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। बुरुड सर थोडं माझ्यासारखा बुरुड सर सरका थोडं माझ्यासारखा सरजे थोडं गवारे साहेब थोडं माझं सर थोडं माझं या एक मिनिट हा सर इकडं बघा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित असलेला माझा रशियाचा प्रवास हा विनंती करतो त्यांनी हत्यापुरे यांचं स्वागत करायचं आहे। सिद्धार्थ यांनी हा पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये फार मोठं कार्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। गवारे साहेब नेहमीच या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि गेल्या वर्षी जो आपला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आपल्या सर्वांच्या भव्य स्वरूपाचा आपल्याला दिसत आहे। मला मुद्दाम सांगायचं आहे की गवारे साहेबांनी छोटा आधी लहान पुतळा होता तेव्हापासून जागेपासून वाट्यापर्यंत जो संघर्ष केला आणि त्यांनासुद्धा शासनाने समाजभूषण पुरस्कार दिला आहे तर त्यांचंसुद्धा मी ह्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपलं पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ जयंतीचा उत्सव
मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. अण्णाभाऊ यांचे विचार घराघरामध्ये आपण मिळून अण्णाभाऊंचा जे त्याग आणि समाजासाठी जे योगदान आहे ते आपण प्रेरित करणार आहोत. मला पुढचे कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही, पण सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय भीम. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर साळवेंचा. अरे पाटील साहेब तुम आगे बढ़ो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त भव्य असा कार्यक्रम परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्तानं वस्ताद लवजी साळवे यांचा पुतळा सुद्धा परभणीमध्ये दाखल झालेला आज त्याचं लोकार्पण आपण ठेवलेला आहे. 350 किलोचा हा पुतळा आहे, ब्रॉन्झनं तयार झालेला आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातील अतिशय सुंदर देखाव असा हा पुतळा आहे. त्याचा आज लोकार्पणसुद्धा आज आपण आयोजित केलेला आहे. जे काही ज्येष्ठ नेते किंवा मार्गदर्शक होऊन गेले, ज्यांनी राष्ट्रासाठी क्रांती घडवली, ज्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, अशा लोकांच्या ज्यावेळेस आपण जयंती साजरी करतो तर त्यांचे विचार आपण अवगत केले पाहिजे. समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत हे विचार पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. परभणीमध्ये नाही, देशात नाही तर जगात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय थाटामाटामध्ये साजरी केली जाते. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार त्यांनी इथं दिला. त्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आज आपण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले पाहिजे. साहेबांची जयंती मी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष नात्यानं आज विनम्र वादन करण्यासाठी तिथे आलेलो आहे. माझ्या समाजामध्ये साठे साहेब, विष्णुपंत, आज समाजामध्ये आज अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात आम्ही साजरी करत आहोत. आणि आज आपण लोकांना सर्व समभाव हा संदेश देतो. जय भारत. त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर चांगल्या माध्यमातून काम व्हावं आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत अशी सुद्धा आम्ही व्यवस्थित बाहेर देतो. सगळे यार शुभम दाखवा ऍक्टिव्ह कार्यकर्ता
ऐका इकडे बरोबर हे भारताचा शाही रशियाला गेला भारताचा शाही रशियाला गेला पण तो बाती गर्दी बघाया त्याला भारताचा शाही रशियाला गेला रशियाला गेला तो बाती गर्दी बघाया त्याला अण्णा भाऊन पेड नाही रुण अण्णा भाऊन पेड नाही रुण साहित्याचं अमृत साऱ्याला पाजलं साहित्याचं अमृत साऱ्याला शाहिरी पोशाखाते शाहिरी पोशाखाते बघा माझी आई थाप आहे आशीर्वाद आहे अशा जिजाबाई निवृत्ती बघाटे माझे वडील हे खूप सुंदर अख्खं आयुष्य त्यांनी वामन दादाच्या सोबत घातलं आणि म्हणून ऐकत आहे भारताचा शाही रशियाला गेला तो बाती गर्दी बघाया त्याला अन्न भाऊन फेडण्या हेरून अन्न भाऊन फेडण्या हेरून साहित्याचं अमृत साऱ्यांना पाजलं शाहिरी पोशाखात परदेशात जाऊन लोककला दावून रशियाला लाजवे आदरणीय सतीश भाऊ सपोर यांच्याकडून अनमोल अशी 100 रुपयाची भेट आहे त्यांचं काय मान आहे सोबतची भेट आहे जयंती आपल्या सर्वांना सर्व वंचित बहुजन समाजातल्या सर्व घटकातल्या लोकांना या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन महासंघाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो साठे यांची आज 104वी जयंती आहे या जयंतीनिमित्त मी पूर्ण भारतीय जनतेला शोषित दलित संघटित कामगार या सर्वांना शुभेच्छा दिवस शाळेमध्ये जाणारा एक दिवस आणि दुसरा अर्धा दिवस साहित्याचा भांडार लिहिणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज जगामध्ये त्यांचं नाव गाजत आहे बुद्धिवान होता शिक्षण नसू द्या परंतु बुद्धीने महान होता आणि म्हणून म्हटलेलं आहे शाळेत तो गेलाच नाही शिकला ना अक्षर काही शाळेत तो गेलाच नाही शिकला ना अक्षर काही शाळेत तो गेलाच नाही शिकला ना अक्षर काही कादंबऱ्या लिहिल्या त्याने
इतिहास साक्षी दे अन्नाच्या साहित्याने अन्नाच्या साहित्याची ठेवा तुम्ही जाण जग सार चकित झालं पाहून लिखा जग सार चकित झालं पाहून जग सार चकित झालं पाहून अण्णानं केला विचार ज्यावेळेस अण्णाभाऊ लिहित होते साहित्य त्यावेळेस त्यांनी विचार केला की या माझ्या समाजाला शाळेमध्ये दूर बसवतात माझा एक समाज नाही 2 समाज आहेत त्यांनी ऐकवत आहे लक्ष द्या त्या काळचे बरं आताचे नाही आताचे परिवर्तन झालेलं आहे त्या काळचा महार आणि त्या काळचा मान ऐकवत आहे अण्णानं केला विचार जातीयता होती फार अण्णानं केला विचार जातीयता होती फार अण्णानं केला विचार जातीयता होती फार महार मांगाला तेव्हा शीत होते दूर दूर महार मांगाला तेव्हा दक्षिण होते दूर महार मांगाला तेव्हा दक्षिण होते दूर मास्तराला मारी मास्तराला मारी दगड ते फेकून अण्णाभाऊने शाळेमध्ये मास्तरला दगड का फेकून मारला माहितीये की सगळ्यांच्या पाठीमागे बसून आमच्या मुलाला शिकवता का तुम्ही आणि म्हणून दगड मारला आणि त्याच्यानंतर शाळेचं तोड नाही बघितलं अण्णाभाऊने म्हणून म्हणायचंय मास्तराला मारी मास्तराला मारी दगड ते फेकून अरे जग सार चकित झालं सरका मुलांना थोडं 2 मिनिटं हा समोर बघा हा छत्रपती शिवाजी महाराज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
गवारे आणि मुंबईचे बोलू यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. सुंदर असं लेझिम पथक, आकर्षक, मनमोहक, सुंदर त्यामध्ये जाऊन सुद्धा समाजाप्रती जनजागृती करीत आहे. तू चाल पुढं.
सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंतीनिमित्त आयोजक संयोजक श्री केदारनाथ दुधारे, संतोष आगलावे व त्यांची टीमवर्क येथे इथे महाभोजनाचा अन्नदानाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. खिचडी वाटप व तसेच लाडू वाटपाचा कार्यक्रम या अनुषंगाने उपक्रम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या हार्दिक शुभेच्छा सर्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्यातर्फे आयोजित आमचे बॉस आणि संतोष आगलावे आणि आम्ही सर्व टीमवर मोफत अन्नदानाचा कार्यक्रम केला आणि सर्वांनी यांचा पुरेपूर लाभ घेतला. माननीय खासदार आमदार साहेब राहुल पाटील साहेब आलते, आपलं यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि व्यवस्थित कार्यक्रम झाला. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम तसेच लड्डू वाटप सर्व माझे मित्र कंपनी आणि संतोष आगलावे यांच्या सहकार्याने सगळं काही झालेलं आहे. धन्यवाद. पुन्हा जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आम्ही आमच्याकडून जे काही होत आहे त्या हिशोबाने केलं आहे. खिचडी लाडू केलं आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं आहे आणि खूप बरं वाटतं. जयंतीला सर्वांना शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. लोकशाहीर साठेंचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन क्रांती सनेचा जय असो. लोकशाहीर बहुजन क्रांती सनेचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व परभणीकरांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज या समितीच्या वतीने खूप छान अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यापाशी खूप छान नियोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व समित्यांचं बी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन बी करतो आणि त्याचे आभार व्यक्त करतो की समितीनं बरंच अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचं एकदम व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व परभणीकरांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फोटो गोड गळ्याची छोटीशी यायला देऊ द्या. आता कार्यक्रम सुरू झाला का? भविष्यात नक्कीच मोठी गायिका होईल आणि तिच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र तत्पर असतात. आमचे मित्र प्रमोद भाऊ बुटे यांचं पुन्हा एकदा एक 8/2024 रोजी कामगार नेते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समितीच्या वतीनं आज इथं अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बरेच मान्यवर आलेले आहेत आणि या अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समितीच्या वतीनं अनेक उपक्रम इथं राबवलेले आहेत. अन्नदानाचा असन, गायनाचा असन, त्या माजी खासदार देवरावजी कांबळे यांच्या फोटोचं विमोचन असन, असे गीत गायनाचं असन, असे अनेक उपक्रम इथं राबवलेले आहेत. आणि ह्या जयंतीमध्ये आज एक आगळा वेगळा
उपक्रम इथं पाहायला मिळाला. आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठेची जयंती खऱ्या अर्थानं यावर्षी साजरी झाली म्हणायला हरकत नाही. परभणीच्या कोण्यातून आज इथं जनता आली, त्यांना अभिवादन केलं आणि जसा अण्णाभाऊ साठेचा पूर्णकृती पुतळा आहे तसा त्याच पद्धतीनं कार्यसम्राट राहुलजी आमदार राहुलजी पाटील यांच्या स्वखर्चातून लहुजीनगरमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करण्यासाठी समाजानं एकत्रित आलं पाहिजे. कारण काय की आता परभणी शहरामध्ये अण्णाभाऊ साठेचा 15 फुटी पुतळा आणि लहुजी साळवे यांचा 5 फुटी पुतळा परभणी शहरात जिल्ह्यात बसलेला आहे. मला वाटतं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असं दोन्ही पुतळे असतील असं मला वाटत नाही, पण परभणीमध्ये दोन्ही पुतळे आहेत. त्याबद्दल आमदार पाटील यांचं अभिनंदन. त्यांना स्वखर्चातून पुतळा बसवला. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त परभणीमध्ये पुतळा कमिटीच्या वतीने सर्व चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि कार्यक्रम आयोजित करून सर्वांना अभिवादन करण्यात आलं व सर्व जनतेला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या गावरी काकाचे पण या ठिकाणी अभिनंदन. सर्व जनतेनं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि वर्षापेक्षा काहीतरी आगळा वेगळा या ठिकाणी आज कार्यक्रम साजरा करण्यात आला म्हणून परभणी शहरामधील सर्व मातांग बंधूच नाही तर सर्व जनतेचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप लाख लाख शुभेच्छा. शूटिंग घ्या ना. फोटो घ्यायचा झालं का चांगलीच वाटप करायचं. या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटपाला आपण सुरुवात करत आहोत. थोडक्यात अण्णाभाऊंचा परिचय सांगणे मोठा नाही आहे, परंतु थोडंसं या ठिकाणी सांगणं काम आहे. अण्णाभाऊ साठेंचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांचं जे घर होतं आणि त्याची जी अवस्था होती वाटेगाव सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असणारं त्यांची जी दयनीय परिस्थिती आणि तिथून पोटासाठी संघर्ष करत मुंबईला आलेलं म्हणजे 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये आपण शिकलं, परंतु या ठिकाणी 1.5 दिवसाची शाळा ही कमी आहे. अनेक वास्तवाचे चटके झेलल्यानंतर ह्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रामध्ये जी मुंबई महाराष्ट्राची आहे, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली कायली, ही जी छकडे या ठिकाणी गाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अग्रणी नेतृत्व करणारं कामगार सामान्य प्रश्नाचं 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला कामगार सामान्य कष्टकऱ्यांचा तिथं मोर्चा नेला. देश की आझादी झुकी आहे, देश की जनता भुकी आहे, सामान्यांना पोटाला पोटभर घास मिळावं म्हणून अण्णाभाऊंनी या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. अशाच अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. रशियामध्ये अण्णाभाऊ या ठिकाणी मुंबईमधून रशियामध्ये जातात, तिथे त्यांचं स्वागत सत्कार होते. मान्यवरांना सांगण्याचं हे आहे की अण्णाभाऊ कुठल्याही पद्धतीनं PhD जरी झाले नसतील, परंतु अण्णाभाऊंच्या साहित्यावर ह्या ठिकाणी अनेक लोक PhD करून डॉक्टरेट मिळवत आहेत. अण्णाभाऊंच्या भारतामध्ये देशामध्ये 14 भाषेमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित झालेलं आहे. फ्रेंच, जर्मन आणि रशियनच्या भाषेमध्ये या ठिकाणी अण्णाभाऊंचं साहित्य आज कामगार चळवळीचं या ठिकाणी प्रेरणास्रोत म्हणून आहे. आमचा या ठिकाणी फकीरा या ठिकाणी रॉबिनहूडच्या कथा तुम्ही ऐकतो, परंतु फकीरा या माणसाने केलेला इंग्रजांची संघर्ष आहे. बलदांडे लोकांना या ठिकाणी त्यांच्या वचकीला किंवा त्यांच्या असणाऱ्या हुकुमतीला आव्हान देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या साहित्याने केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी सांगायचं म्हणजे शमशानातील सोनं म्हणजे सामान्य माणसाची या साहित्यामध्ये जर कोणी वाचत जर फोडली असेल तर अण्णाभाऊ साठेंनी फोडलेले आहे. म्हणून या सामान्य कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊंना परभणी सोशल मीडिया महासंघाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करताना निश्चितच आम्हाला आनंद होत आहे. साहित्य आहे ते आपल्याला विषयाने मिळणार क्षेत्रामध्ये हा वेगळ्या चिंद्रवार साहेब वैद्यकीय सेवा परवाना या ठिकाणी देत आहेत. निस्वार्थी निसंकोचपणे या ठिकाणी त्यांचा अनुभव कुठे
सर्वांना विनंती आहे आपण यावर बोलायला या एक एक जण या एक एक जण या एक एक साहेबांना विनंती आपण डॉक्टर साहेब समाजाचं सक्षम नेतृत्व या ठिकाणी सुनील जाधव सर आलेले आहेत आणि आदरणीय गवारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जा विद्यार्थी जा ना चपला काढू जा ना पळा जा बरी जा लवकर चपला काढा खाली डॉक्टर साहेब या असं खाली बसा राहुल हे समोर जर बसवले ना पाठी मागे एकत्र फोटो घेतात. आज या ठिकाणी परभणी सोशल मीडियाच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा आहे. योग्य मुलांना या ठिकाणी साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या साहित्याच्या वाटपातून पुढे निश्चितच त्यांना या मुलांना अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद सोशल मीडिया. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने परभणी सोशल मीडियाने हा जो कार्यक्रम घेतला ज्यामध्ये आम्ही सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. यांनी आज या पूर्ण संघटनेने ज्या पद्धतीने हा एकदम एन्थुझियास्टिक कार्यक्रम घेतला. या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं सगळे पुनर्वचन पूर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी जीवनात केलेले कार्य पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना समजून सांगितले, आपल्या सर्वांना सांगितले. अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा या कादंबरीच्याबद्दलही आज मुलांना त्यांनी ज्ञात करून दिलं. आणि इतकंच नाही तर शालेय वाटपाचं अगदी दर्जेदार सामान त्यांनी या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना देऊन अण्णाभाऊ साठेंची खऱ्या अर्थाने एक आठवण त्यांनी करून दिली. आज वरतून अण्णाभाऊ पण खुश असतील की आपल्या या माध्यमातून या संघटनेने ज्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जीने काम केलं. पूर्ण संघटनेला याबद्दल अभिवादन. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती सोशल मीडियाच्या वतीनं आज परभणी शहरातील जवळपास 100 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. आणि हा गेल्या 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी फकीरा कादंबरीचं वाटप करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या वर्षी छत्रीचं वाटप करण्यात आलं होतं आणि यावर्षी एक परिपूर्ण अशी शालेय साहित्याची किट या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे. आमच्या परभणी सोशल मीडियाच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम आम्ही सदैव चालू ठेवणार आहोत. जय भीम. साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व परभणीकरांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पत्रकार बंधूला मी बी इथं शुभेच्छा बी देतो आणि त्याचा धन्यवाद बी करतो की आजची परिस्थिती बघून शालेय साहित्य वाटप करणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पुढचा विचार हे आमच्या सर्व पत्रकार बंधूंना केलेला आहे. त्यामध्ये त्यांचं सहकार्य आमचे वनकर साहेब, आमचे राहुल भाऊ असे सर्वच तुम्ही मीडिया प्रमुख यानं या मुलाच्या भविष्याचा विचार करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त त्याला शालेय शिक्षण वाटप करून खूप चांगला उपक्रम राबविलेला आहे. त्याबद्दल मी त्याचा आभार बी मानतो, धन्यवाद बी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला अभिवादन बी करतो. जय भीम. परभणी जिल्हा सोशल मीडिया असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची यांच्या साहित्य क्षेत्रातील आणि सामाजिक, राजकीय आणि सर्व क्षेत्रातल्या असणारे विद्यार्थी घडावे या हेतूने वंचित, शोषित आणि गरजवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण दरवर्षी न सुद्धा या ठिकाणी घेत आहोत. त्या ठिकाणी आपण गांधी ज्योती, महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी करून घ्यायची सुरुवात केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं, जे बदल घालून निघावं मग सांगून गेले भीमराव. या म्हणीप्रमाणे साहित्याला आणि त्यांच्या कार्याला या ठिकाणी बाबासाहेब ही कादंबरी या ठिकाणी त्यांच्या लेखनाला अर्पण करणारे अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं ते बाबासाहेबांना गुरु मानणारे होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी आपण पुण्यात आलेली आहे. बदल घालून गाव मग सांगून गेले भीमराव. आणि अण्णाभाऊंनी तिथल्या शोषित वंचितांनी काही लोकांचे जे साहित्य होते त्या ठिकाणी त्यांचे सौंदर्य अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊंना गरजूवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभिवादन सोशल मीडिया माध्यमांच्या जे संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या ठिकाणी अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय तसेच त्या ठिकाणी बक्षीसखान पठाण साहेब शहर वाहतूक शाखेची परभणीची जबाबदारी ते या ठिकाणी डॉक्टर चित्रवाल साहेब या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आहेत, वंचितचे नेते, युवा नेते, शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुठे आहेत, अनेक लोक या ठिकाणी आहेत, मंत्र साहेब, ज्येष्ठ पत्रकार. सर्वांच्या नावं न घेता मी आदरणीय सर्वांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी आपण प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा. आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मला थोडं असं पाठीमागे सर जे चेहरा येतो तुझा पलीकडे सर का सर डॉक्टर साहब के पास सामने जाओ 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 दूध ले फुले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची या ठिकाणी आलेले आहेत. नगरसेवक युवा सर दिसा ना सर आमरे सर थोडं अलीकडे या सर अजून या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं आयोजन करणारे दोन व्यक्ती यासाठी ठरलेले आहेत. त्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं त्यांचे साहित्य आणि पूर्ण शैक्षणिक साहित्य जबाबदारी आणि समाजातील आपण दानशूर सर्वजण आहात यांना मदत केली असे युवा पत्रकार आणि सोशल मीडियाचे आमच्या माध्यमातून नेहमी समाज जनजागृती करणारे आयुष्यमान राहुल धबाले साहेब आणि बालाजी कांबळे साहेब आणि त्यांचे गुरु आणि या ठिकाणी आलेले परभणीचे ज्येष्ठ पत्रकार बनकर साहेब आणि या ठिकाणी ॲडव्होकेट आशिषभाई सोनी या ठिकाणी आलेले आहेत. भयांना विनंती करून आपण अभिवादन या ठिकाणी करावं. भयांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि यांना अण्णाभाऊंना या ठिकाणी पुष्प अर्पण करत आहेत. मी अधिकचा वेळ न घेता राहुल भाऊ आणि बालाजी कांबळे आणि बनकर साहेबांना सोबत पत्रकार आणि या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे प्रमोद आंबोरे साहेब या ठिकाणी आहेत. ते आपण एकदम अभिवादन करण्यासाठी समोर यायचं आहे कारण हे पडद्यामागून काम करणारी ही खूप मोठी यंत्रणा आहे. राहुल पवार साहेबांचा या ठिकाणी जयंतीदिनी विशेष गौरव
लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं बनकर साहेब या ठिकाणी करत आहेत, राहुल धबाले साहेब या ठिकाणी करत आहेत. लवकर आपण या ठिकाणी आवरावा कार्यक्रम आणि वर्षभर पुरवलेलं साहित्य आणि दर्जेदार साहित्य या ठिकाणी सहकार्यातून बालाजी कांबळे यांनी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. या लवकर या. प्रमोद भाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आमचे विश्वनाथ पवारे साहेब यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुद्धा यावर्षीचा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी करत आहोत. हाँ सर या राहुल जी राइट राइट बस डॉक्टर साहब दीदी दीदी थोडं या साईडला फोटो दिसू दे थोडं बाळा दीदी दीदी थोडं समोर आता बालाजी मैं भी जाता बाद में खैर थोड़ा ध्यान देने तो निकाल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं. अतिशय चांगला उपक्रम ह्या ठिकाणी ह्या पत्रकार बांधवांनी घेतला. जे समाजातील गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी जे काही अडचणी होत्या त्या अडचणीला कुठंतरी आपण मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी साहित्य वाटप केलं आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. शिक्षणामधूनच विद्यार्थी घडू शकतात. परिस्थितीला न घाबरता परिस्थिती जरी बिकट असली तरी त्या परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना त्या परिस्थितीचं कंट्रोल न करता त्यांना त्या परिस्थितीत ऊर्जा मिळावी, बिकट परिस्थितीत ऊर्जा मिळावी म्हणून त्यांना अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी मदत केली. त्या मदतीतून अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि भविष्यकाळातसुद्धा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून असे जे उपक्रम ह्या ठिकाणी होतील त्या उपक्रमांना आमचं नेहमीच ह्या ठिकाणी सहकार्य राहील. परभणी शहरातील सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे बनकर साहेब राहुल अँड पत्रकार सगळे जे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मी त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि त्याचे साहित्य आहे पॅड वगैरे वह्या पेन हे सगळं वाटप ह्यावेळेस केलेलं. मागच्या वेळेस यांनी फकीरा म्हणून कादंबरी 104 कादंबरी त्यांनी वाटल्या होत्या मागच्या वेळी. दरवर्षीप्रमाणे उत्साहात ते आजही तसंच ते काम करत आहे आणि सकाळपासून मी पाहायला लागलो परभणीचे सर्व पत्रकार वगैरे तिकडं आता ते पुतळ्याजवळ मी ते कार्यक्रम घ्यायला लागले आणि सर्वांना शेवटी शुभेच्छा जयंतीच्या. धन्यवाद.
सर्वप्रथम या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्व परभणीकरांना मनापासून शुभेच्छा. त्यांना कुठली डॉक्टरेट पदवी जरी नसली तरी त्यांच्या लिहिलेल्या कादंबरीवरती पुस्तकांवरती अनेकांनी डॉक्टरेट आणि PhD केलेली आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मी एवढंच सांगेल की महान मानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे. हीच संकल्पना आमच्या परभणीचे पत्रकार बांधव जबर असतात. त्यांचा प्रत्येक महान मानवांच्या जयंतीनिमित्त असाच आगळा वेगळा उपक्रम असतो जो लोकोपयोगी उपक्रम ते राबवतात. त्यांच्या या उपक्रमाला देखील अशा कुठल्याही या पुढच्या उपक्रमाला आमच्या सर्वांचे मनापासून सहकार्य असेल एवढंच सांगतो आणि थांबवतो. आज अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती निमित्त सोशल मीडियाने जे उपक्रम राबविला गरीब विद्यार्थ्यांना साहित्य शाळे वाटप यातर्फे मी रुग्ण हक्क संरक्षण समितीतर्फे मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे व त्यांनी असंच याचा पुढे कार्य करीत राहावा ही मी त्यांना शुभेच्छा देतो. मागवाय थोडं राहुल थोडं मागवाय थोडं माग हां इकडे तिथे एकदम हां नमस्कार, मी कमल किशोर अग्रवाल माजी नगराध्यक्ष. आज सोशल मीडियाच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सोशल मीडिया हे आपल्या प्रत्येक बातम्या प्रत्येक विषय हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आज त्या सोशल मीडियानं समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती ला लावण्यासाठी आणि त्यांना चांगलं शिक्षण व्हावं त्यांचं आणि त्यांनी हुशार होऊन चांगल्या नोकरीवर जावं यासाठी शालेय साहित्याचं वाटप केलं. मी स्वतः सोशल मीडियाच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कांबळे जे आहेत बनकर जे आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांचा फार ऋणी आहे की त्यांनी फार चांगलं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. देव त्यांच्या कार्यात जास्तीत जास्त सहकार्य देव आणि त्यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल ह्या वेळी शुभेच्छा. धन्यवाद. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती सोशल मीडिया यानंतर राहुल पाटील साहब तुम आगे बढ़ो. आगे बढ़ो. धन्यवाद. यानंतर कॉम्रेड करणारे आहेत, काही पिढ्याला दिशा दाखवणारे आहेत आणि म्हणून आमची सुद्धा ही जबाबदारी असली पाहिजे की जर मातंग समाजाला जर कुणी 10 रुपये द्यायचं असेल, मातंग समाजाला जर कुणी 10 रुपयाची मदत करत असेल तर मातंग समाजाची ही जबाबदारी आहे की 100 रुपयाचं रिटर्न परत आपण त्याला दिलं पाहिजे. डॉक्टर अनिल कांबळे सर या जयंती कमिटीचे मुख्य प्रवर्तक सुद्धा आहेत. त्यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वे आज इथं क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या पूर्णतिथी पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आला. 350 किलोचा ब्रॉन्झ हा पुतळा महाराष्ट्रात अतिशय देखणा पुतळा आज परभणीमध्ये लोकार्पण याचं झालेलं आहे. निश्चितच महापुरुषांचे पुतळे आपण का उभा करतो तर त्यांचे विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
वस्ताद भाऊजी साळवे यांना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली. त्यांच्या तालमीमध्ये चाफेकर बंधू असतील, त्यांच्या त्यांच्या तालमीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या तालमीमध्ये शिक्षण घेतलं. असे घडवया नेतृत्व ज्यांची ओळख त्यांच्या समाजाच्या पिढीसाठी व्हावी यासाठी अशा प्रकारचा पुतळा आपण निर्माण केलेला आहे. त्यांनी केलेले स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बंदूक चालवायचे शिक्षण असेल, दानपट्टा चालवायचे शिक्षण असेल, तलवारबाजीचे शिक्षण असेल, हे शिक्षण सर्वसामान्य बहुजनाच्या मुलाला मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले. म्हणून अशा थोर क्रांतिकार्याला आदरांजली देण्याच्या निमित्ताने पुतळा आम्ही परभणीमध्ये निर्माण केलेला आहे. आज सर्व जाती जमातीचे सर्व प्रांतातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आज झालेलं आहे. परत एकदा जनतेला या दोन्ही गोष्टीच्यामुळं मी लक्ष अशा शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आज जो पुतळा वस्ताद भाऊजी साळवे यांचा निर्माण झालेला आहे त्याच्यासुद्धा लक्ष सगळ्यांना शुभेच्छा देतो. याचं सुद्धा उद्घाटन आदरणीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. वतीने डॉक्टर अनिल कांबळे सरांचा सन्मान करण्याचा आपण जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर मंगेशजी कुरुडकर यांनी पुतळा बसवला आणि त्यांच्या कलेतून हा पुतळा घडला. त्यांचा सुद्धा सन्मान आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब. थोडं तुम्ही पलीकडे या सर, तुम्ही जोरदार टाळ्या मंगेशजी कुरुडकर यांच्यासाठी. या उत्तुंग प्रतिभेच्या कलाकाराने आदरणीय साहेबांच्या संकल्पना जी होती त्याला मुहूर्तमेढ दिलेली आहे त्यांच्या कलेतून. अशा या प्रतिभावंत कलावंताचा हा सन्मान त्यांच्या हस्ते होत आहे. या उभे राहा त्यांना टाळ्या या कलाकारांसाठी थोडं कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्व अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.